महानगरपालिका निवडणुकी अनुषंगाने भाजप आणि शिंदे गटात जागा वाटपासंदर्भात अजूनही युती न झाल्याने मोठा संभ्रम कायम आहे। भाजपा सकारात्मक प्रतिसाद देत नसेल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दुसरा मार्ग काढतील। तसंच 41 जागांचा प्रस्ताव शिंदे सेनेने भाजपला दिलेला आहे। महायुती पुढे कशी न्यावी या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मार्ग काढतील असे शिरसाट यांनी पत्रकार परिषदेमार्फत स्पष्ट करीत उद्धव ठाकरे पक्षावरही जोरदार टीका केली। महानगरपालिकेची ही निवडणूक 5-7 वर्षाच्या कालखंडानंतर आलेली आहे। प्रत्येक कार्यकर्त्याला ही निवडणूक लढवायची आहे। त्या पद्धतीने त्यांनी तयारी केलेली आहे। मग त्या कार्यकर्त्याला नाराज करणं किंवा खुश करणं यामध्ये जो काही वेळ जातो, त्यामुळे ह्या माहितीचे बोलणी थोडेसे लांबणीवर पडतात। याचा अर्थ असा नाहीये, परंतु प्रत्येक पक्ष आपल्या वाट्याला जास्त जागा याव्यात यासाठी प्रयत्नशील आहे। उभाटा एकीकडे सर्वाधिक जागा लढवतोय, उभाटा जवळपास 75 जागा लढवत आहे आणि काही मुस्लिम उमेदवारांना जवळपास 12 जणांना उमेदवारी देत आहे। उभाटा काय, उभाटा मामू येते त्यांना त्याच्याशिवाय त्यांना पर्याय काय आहे? त्यांनी मुस्लिमांना जागा द्याव्यात का नाही द्याव्यात हा त्यांचा प्रश्न, वैयक्तिक प्रश्न आहे। आणि त्यांना मताची जर बेरीज करायची असेल तर अशा प्रकारे त्यांना करावंच लागतं। पण एकीकडे उभाटा 75 आणि तुम्ही 35-40 जागा लढवतायत। उभाटाच्या बरोबर कोणी जायला तयार नाही ना। उद्या सपाने 115 जागा लढवल्या म्हणून काय झालं? जागा लढवणं आणि यश संपादन करणं याच्यामध्ये फार फरक आहे। तुम्हाला कोण लागले असं कळालं की तुम्ही आधी जाहीर केली की जे बंडखोर आहेत, जे नाराज आहेत तुमच्याकडचे, म्हणजे भाजप तुमच्याकडचे, फटकने त्यांच्याकडे जाण्यासाठी तेच घेण्यासाठी जे बसलेले आहेत, कुठली रणनीती आखत? हे निवडणूक आहे। या निवडणुकीमध्ये कोणी नाराज होणार, कोणी खुश होणार हे ठरलेलं आहे। याच्यात गणितामध्ये नवीन काही चेंजेस होणार नाही। प्रत्येक पक्षामध्ये या पद्धतीचं सगळं गणित असतातच। कोणताही पक्ष त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्याला संपूर्णपणे खुश करू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे। म्हणून ह्या आणि कार्यकर्त्याची निवडणूक असल्यामुळे यामध्ये बंडखोरी काही प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। युबीटी लवकर फायदा होत नाही असं। पण उभाटा म्हणते की भाजपनं शिवसेना त्यांच्या जागा दाखवली, त्यांची 30-35 जागा बळवून करून टाकली। आम्हाला काय जागा दाखवली नाही दाखवली हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे। उभाटा आता त्यांच्याबरोबर कोणी नसल्यामुळे त्यांना असलेलं ते फ्रस्ट्रेशन आहे। ते कोणत्या याच्यावर निवडणूक लढवतील ते त्यांनाच माहिती। संजय राऊत असं म्हणाले, शिंदे गट म्हणतो आम्ही बंड केले। कसलं बंड? घंटा, त्यांना बूट चाटावं लागते। आता आम्ही जे काही बंड केले त्यामुळं तुम्हाला जी आमची घंटा वाजवायची वेळ आलेली त्याकडे तुम्ही लक्ष द्या। आम्ही तुमच्या हातात आमचा घंटा दिला आणि तुम्हाला वाजवायला लावलाय आणि आमच्या नावाने रोज बोंबलताना तुम्हाला तो घंट्याची आठवण येते। शिंदे साहेबाचा घंटा टांग असं म्हणून तुम्ही आमच्या घंट्याची चिंता आता तुम्हाला जास्त पडलेली। शिंदे गटामध्ये ठाण्यामध्ये राजीनामा सत्र सुरू आहे की आता 1857 बंड आहे का? पानिपताचा युद्ध कुठं, हे बंड कुठं, यांच्या डोक्यावर झालेला परिणाम आहे। डोक्यावर पडलेली लोक येते। आता यांना तर काही दुसरं सुजानाच, इतिहास काय सांगतील आणि कसा सांगतील हे नवीन इतिहास जन्माला घालणारे हे लोक आहेत। म्हणून आता येणारा पुढचा इतिहास आहे ना, तो एवढा भयानक असेल। इति संजय राऊत अशा पद्धतीचं ते पुस्तक जर निघालं, तुम्हाला वाटतं ते एक वेगळंच इतिहासाची एक निर्मिती त्यांच्या माध्यमातून होण्याची शक्यता नाकारता येत नाही। भाजप असं म्हणतोय की आमदाराच्या मुलाला तिकीट देऊ नये, दिले जाऊ नये, तर तुमच्याकडे शिवसेना असं म्हणते की ते काय त्याच्यात काही गैर नाही। त्यालाच आता संजय राऊत असं म्हणतायत की आमदाराचे मूल काम करत आहेत, त्यात चुकतं काय, त्या तरुणाला संधी मिळाली पाहिजे। म्हणजे तुमच्या मताशी संजय राऊत सहमत झाली। बघा, राजकारणामध्ये असे प्रकार काय आजच घडतायत अशातले भाग नाहीये। पूर्ण सगळ्या 50-70 वर्षाचा इतिहास पाहिला तर अशा सगळ्या घटना घडत असतात आणि याच्यावर चर्चाही होत असतात। पण भाजप मुलांना तिकीट न नाकारून तुमच्या एकदम भूमिकेला छेद देते का सगळं? काय भाजपने काय भूमिका घ्यावी हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, त्यावर आम्ही भाष्य करणार नाही। परंतु अशा पद्धतीने एकदमच कुणाचं तिकीट नाकारणं हे सुद्धा योग्य नाहीये। उपराजधानी महायुती तुटण्याच्या मार्गावर आहे। भाजपकडून शिवसेनेला 1 अंकी जागाचा प्रस्ताव म्हणजे फक्त 9 जागांचा प्रस्ताव पाठवण्यात आला। कुठे गेला तर 20 जागा मागितल्या, देत नाही 20 जागा। मग नसेल तर त्या टायमाला ते एकनाथ शिंदे साहेब निर्णय घेतील। असंही होणार नाही की आम्ही एकदम कमजोर आहोत किंवा काय आहोत, अशा प्रकारचा भाग नाहीये। ज्या ठिकाणी लढायची ताकद आहे त्या ठिकाणी आम्ही लढणार। अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट
पुणे पिंपरीचे जवळ एकत्र आलेत आणि तुम्हाला दंड थोपवला.